कायद्याचं पालन करण्यासाठी, जनतेच्या संरक्षणासाठीच पोलीस आहेत। त्यामुळे प्रत्येकानं कायद्याच्या चौकटीत राहिलं पाहिजे। कायद्याचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करून कायद्याचा धाक कायम ठेवला जाईल, अशी ग्वाही नूतन जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल वसू यांनी दिली। इचलकरंजीत ते पत्रकारांशी बोलत होते। जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल बसू हे पदभार स्वीकारल्यापासून आज प्रथमच इचलकरंजीत आले होते। त्यांनी गावभाग पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती जाणून घेतली। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। कायद्याचा धाक नसेल तर विकास थांबतो, त्यामुळे सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहिलं पाहिजे। कायदा सर्वांना समान आहे। मालेगावमध्ये काम केल्याच्या अनुभवाचा आपल्याला इथं फायदा होईल। नागरिकांनीही चौकटीत राहून काम करणं आवश्यक आहे। जनतेच्या हिताची कामं केली जातील, मात्र कायद्याचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली। जनता आणि पोलिसांमध्ये विश्वासाचं वातावरण हवं, म्हणून जनतेशी सुसंवाद ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। गुन्हेगारी टोळ्या आणि बेकायदेशीर व्यवसायावर कडक कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, निरीक्षक महेश चव्हाण उपस्थित होते।